नमस्कार सर्वांचे. रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 17 ऑगस्ट शिफ्ट 2 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्या भरतीमधली मराठी या विषयाचे जे 25 क्वेश्चन आहेत, त्या 25 क्वेश्चनचं एकदम डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार करणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, की ग्रामगीता कोणी लिहिली? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 संत गाडगेबाबा, ऑप्शन नंबर 2 संत रामदास, ऑप्शन नंबर 3 संत तुकाराम महाराज, ऑप्शन नंबर 4 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय? तर तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे, म्हणजेच काय तुकडोजी महाराज. आणि त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. तसेच त्यांचे दुसरे काही ग्रंथ आहेत, जसे की अनुभव सागर आहे, भजनावली आहे, सेवा स्वधर्म आहे आणि राष्ट्रीय भजनावली आहे. हे पण महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर क्वेश्चन नंबर 1चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे रुची. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 असोसी, ऑप्शन नंबर 2 तृष्णा, ऑप्शन नंबर 3 आवड, ऑप्शन नंबर 4 भावना. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 आवड. तर रुची या शब्दाचा काय ओळखायचं आपल्याला? समानार्थी शब्द किंवा अर्थ ओळखायचा आहे. तर रुची म्हणजेच काय? आवड म्हणू शकतो त्याला आपण. त्यानंतर गोडी म्हणू शकतो किंवा रस पण म्हणू शकतो किंवा सुख पण म्हणू शकतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 आवड. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे कोला काकडीला राजी. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भाग्यवान माणसाला देव अनुकूल होतो. ऑप्शन नंबर 2 ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो. ऑप्शन नंबर 3 धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. आणि ऑप्शन नंबर 4 शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 शूद्र माणसं शूद्र वस्तूंना भाळतात, म्हणजेच काय? कोला काकडीला राजी. तर कोला काकडीला राजी या म्हणीचा एकदम सिंपल अर्थ काय, की जे स्वार्थासाठी कोणी कोणत्याही गोष्टीला लगेच तयार होतं. म्हणजे कोणत्याही थराला जायला तयार होतात लोकं स्वार्थासाठी. म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोकं काहीही काम करायला तयार होतात किंवा स्वतःच्या फायद्यासाठी संधी पटकन स्वीकारणे असा पण त्याचा एक अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 खालील वाक्याचे केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. वाक्य आहे मला काटा टोचला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मला काटा टोचला उद्गारार्थक चिन्ह. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 मलाच काटा का टोचावा प्रश्नार्थक चिन्ह. ऑप्शन नंबर 3 मला काटा टोचला प्रश्नार्थक चिन्ह. ऑप्शन नंबर 4 आई ग काटा टोचला मला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 आई ग काटा टोचला मला. हे केवळ प्रयोगी अव्यय वापरून योग्य विधान इथे आपण सांगू शकतो ऑप्शन नंबर 4. तर केवळ प्रयोगी अव्यय जे असतात त्याचे काही इथं दिलेले आहेत. जसं की हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, तिरस्कारदर्शक, मौनदर्शक आणि संबोधनदर्शक. तसंच आता या वाक्यामध्ये आई ग काटा टोचला मला. तर या वाक्यामध्ये कुठलं वाक्य वापरलेलं आहे? तर या वाक्यामध्ये वापरलेलं आहे शोकदर्शक. शोकदर्शक म्हणजे काय? त्याला काय झालं? दुःख झालं. काटा टोचल्यामुळं काय झालं? त्या माणसाला दुःख झालं. तर दुःखाच्या ओघानं काय होतं, की आई ग हे जे उद्गार बाहेर पडतात आपल्या, आपसुकच पडतात बाहेर, त्याला आपण केवळ प्रयोगी अवयव म्हणतात. जसं की हर्षदर्शक म्हणजे काय? जेव्हा माणसाला खूप आनंद होतो, तेव्हा हे वाह! 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 आहा! ओहो! आहाहा! हे हर्षदर्शक केवळ प्रयोगी म्हणजे उद्गार बाहेर येतात माणसाच्या किंवा व्यक्तीच्या मुखामधून. आणि शोकदर्शक म्हणजे काय? जेव्हा दुःख होतं, तेव्हा हे अरे रे! ऊ! आई गं! अगं बाई! रामा रे! हे केवळ प्रयोगी अवयवाचा उपयोग होतो. आणि आश्चर्यदर्शक कधी? जर एखादी आश्चर्याची गोष्ट काही घडली, तर अबबबब! केवढा मोठा साप! बापरे! अरेच्चा! अहो!
हे असे आश्चर्यदर्शक उद्गार जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा हे या केवळ प्रयोगाचा उपयोग होतो. आणि प्रशंसादर्शक शाब्बास, वाह, वाह, छान, ठीक, भले हे प्रशंसा करताना यूज होतो यांचा. आणि संमतीदर्शक जी, हां, ठीक, अच्छा, बरे. तिरस्कारदर्शक आहेत थू, छी, हुडहत. मौनदर्शक आहे चूप, गुपचूप, गप. संबोधनदर्शक आहे अहो, अरे, ए, बारे. तर इथे काही महत्त्वाचे केवळ प्रयोगावे आहेत. पण या वाक्यामध्ये काटा मला काटा टोचला, तर याच्यामध्ये आई गं काटा टोचला मला, म्हणजे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्ययाचा इथं आपण वापर करू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे त्रिभुवन. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 बहुव्रीही समास, ऑप्शन नंबर 2 अव्ययीभाव समास, ऑप्शन नंबर 3 द्विगु समास, ऑप्शन नंबर 4 तत्पुरुष समास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. द्विगु समासाचं उदाहरण आहे. तर त्रिभुवन म्हणजे काय? जेव्हा याची आपण फोड करू किंवा याचा विग्रह करू, त्रिभुवन म्हणजे काय? की 3 भुवनांचा समूह. 3 भुवनांचा समूह असे त्याचा विग्रह होतो. तर हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. तर द्विगु समास कसा ओळखायचा? त्याचे वैशिष्ट्य काय? की ज्या समासात पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सूचित होतो. जसं की आता त्रिमध्ये त्रिभुवन या समासामध्ये जे पहिलं पद जे आहे, त्रि म्हणजे काय? तर इथं 3 येतं. म्हणजे 3 भुवनांचा समूह म्हणजे संख्या विशेषण येतं इथं. त्यामुळे याला म्हणू शकतो की आपण हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. आणि तत्पुरुष समासामध्ये काय होतं? तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असतं आणि अर्थाच्या दृष्टीने जो गाळलेला शब्द असतो, जो विग्रह करताना घालावा लागतो, तेव्हा त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. आणि अव्ययीभाव समासामध्ये काय होतं, की अव्ययीभाव समासामध्ये कसा ओळखायचा अव्ययीभाव समास? पहिले पद महत्त्वाचं असतं किंवा पहिल्या पदाचा जो उपयोग असतो, तो क्रियाविशेषणासारखा केलेला असतो किंवा जो पहिले पद असतं, त्याला फारसी उपसर्ग लागून पहिले पद तयार झालेलं असतं. जसं की बे, दर, बेशक, गैर, बिन हे फारसी उपसर्ग लागलेले असतात किंवा शब्दाची द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द ते पण अव्ययीभाव समासाचे उदाहरण असतात. जसं की वारोवार, पानोपानी, दारोदार. तर वारोवारमध्ये 2-2दा आलेले आहेत शब्द. पानोपानीमध्ये पण 2दा द्विरुक्ती झालेली आहे शब्दाची. म्हणजे काय? परत-परत आलेले आहेत शब्द किंवा संस्कृत उपसर्ग पण लागलेले असतात. ते पण अव्ययीभाव समासाचे उदाहरण आपण म्हणू शकतो. संस्कृत उपसर्ग कुठले? की आ, यथा आणि प्रति हे. तर उपसर्ग हे शब्दाच्या पहिले लागतात आणि त्याच्यानंतर जे प्रत्यय जे लागलेले असतात, ते शब्दाच्या नंतर लागलेले असतात. याचं पण लक्ष असू द्या. त्यामुळे ऑप्शन नंबर याचं 3 करेक्ट आन्सर आहे. हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 कुसंस्कार, ऑप्शन नंबर 2 असहकार, ऑप्शन नंबर 3 गैरसरकार, ऑप्शन नंबर 4 सरकारी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 असहकार. तर सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर सहकारचा विरुद्धार्थी शब्द आहे असहकार. सहकार म्हणजे काय? सहकार म्हणजे अ, त्याला आपण म्हणू शकतो की एखादं काम सहकार्याने करणे. सहकार्याने करणे म्हणजे काय? संमतीने करणे किंवा दुसऱ्यांची मदत करून घेणे. मदत म्हणू शकतो सहकारला आणि असहकार म्हणजे काय? की त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. कितीदा करू प्रीतीची याचना या काव्यपंक्तीतील याचना या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 प्रतीक्षा, ऑप्शन नंबर 2 विनंती, ऑप्शन नंबर 3 नवरा, ऑप्शन नंबर 4 पूजा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 विनंती. तर याचना याचा काय करायचं आहे आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचना या समानार्थी शब्द आहे विनंती. तर याचना म्हणजे काय? विनंती म्हणू शकतो. त्यानंतर दुसरे समानार्थी शब्द आहेत याचनाचे विनंती, प्रार्थना, मागणी आणि आर्जव. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. घर डोक्यावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 माझा पहिला नंबर आला आणि
आईने घर डोक्यावर घेतले. ऑप्शन नंबर 2 घरात चेंडू खेळणाऱ्या राजूकडून टीव्ही फुटला आणि बाबाने घर डोक्यावर घेतले. ऑप्शन नंबर 3 आहे भटके लोक डोक्यावर घेऊन हिंडतात, घर डोक्यावर घेऊन हिंडतात. ऑप्शन नंबर 4 भारताने विश्वचषक जिंकले आणि राजूने घर डोक्यावर घेतले. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 घरात चेंडू खेळणाऱ्या राजूकडून टीव्ही फुटला आणि बाबाने घर डोक्यावर घेतले. तर डोक्यावर घेणे म्हणजे काय? बाबाने खरंच घर डोक्यावर घेतं का? किंवा कोणती व्यक्ती घर डोक्यावर घेते का? तर नाही. त्याचा अर्थ काय आहे? तर खूप मोठा गोंधळ घालणे किंवा जोरजोराने आरडाओरड करणे किंवा प्रचंड गडबड माजवणे. तर जे राजूने काय केलं? राजूकडून टीव्ही फुटला गेला. त्यामुळे बाबांनी काय केलं? जोरजोरात आरडाओरडा केला. राजूला रागावले बाबा. म्हणजेच काय? बाबाने खूप मोठा गोंधळ घातला. याचा अर्थ असा होऊ शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 अक्करमाशी हे आत्मकथनाचे लेखक कोण? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 शरणकुमार निंबाळे, ऑप्शन नंबर 2 लक्ष्मण माने, ऑप्शन नंबर 3 नरेंद्र जाधव, ऑप्शन नंबर 4 प्र. सोनकांबळे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 शरणकुमार निंबाळे यांचं हे आत्मचरित्र आहे किंवा आत्मकथन आहे. अक्करमाशी. तर तसेच शरणकुमार निंबाळे यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत जसे की अक्करमाशी, उद्रेक, उपल्या, गावकुसाबाहेरील कथा, झुंड, दंगल, दलित पॅंथर, दलित ब्राह्मण, दलित साहित्य आणि सौंदर्य, पुन्हा अक्करमाशी, बहुजन, ब्राह्मण्य, भिन्नलिंगी, राणीमाशी वादंग, सांस्कृतिक संघर्ष, हिंदू, ज्ञानगंगा घरोघरी. हे पण महत्त्वाची शरणकुमार निंबाळे यांची साहित्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 खालील वाक्याचे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. वाक्य आहे गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, यावर्षी कांद्याला भाव आला नाही. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गेल्या वर्षी कांद्याला भाव होता म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावले, परंतु यावर्षी कांद्याला भाव आला नाही. ऑप्शन नंबर 2 आहे गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, यावर्षी कांद्याला भाव का आला नाही. ऑप्शन नंबर 3 आहे गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, यावर्षी कांद्याला भाव का आला नाही. प्रश्नार्थक चिन्ह. ऑप्शन नंबर 4 आहे गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, यावर्षी कांद्याला भाव आला नाही. उद्गारवाचक चिन्ह. तर इथं काय करायचं आहे? क्वेश्चनमध्ये काय सांगितलं की खालील वाक्याचे जे उभयान्वयी अव्यय आहे ते वापरून योग्य वाक्य इथं बनवायचं आहे. तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय असतं ते आपण पहिले बघू. आन्सरच्या पहिले. तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय की 2 किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो की उभयान्वयी अव्यय. आणि त्याचे प्रकार किती आहेत? तर त्याचे एकूण 4 प्रकार आहेत. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आणि परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. तर समुच्चयबोधकमध्ये काय होतं की 2 किंवा 2 पेक्षा जास्त जे वाक्य किंवा शब्द जोडलेले असतात, तर समुच्चयबोधकमध्ये व, अन, आणि, आणखी, न, नी, शिवाय, आणि या शब्दांनी 2 किंवा 2 पेक्षा जास्त वाक्य जोडलेले असतात किंवा शब्द जोडलेले असतात. आणि विकल्पबोधकमध्ये काय? अथवा, वा, की किंवा अगर या शब्दांनी ते जोडलेले असतात. आणि न्यूनत्वबोधकमध्ये परंतु, पण, बाकी, किंतु, परी आणि परिणामबोधकमध्ये म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तस्मात. तर समुच्चयबोधक म्हणजे काय? की हे जे व, अन, आणि, नी, शिवाय, अनेक आहे. तर समुच्चय म्हणजे काय? की 2 किंवा जास्त व्यक्ती किंवा एकत्र आले जर काही, तर ते समुच्चय होतं त्याचं. समुच्चय म्हणजे एकत्र येणे असं म्हणू शकतो आपण. आणि विकल्पमध्ये काय? विकल्प म्हणजे ऑप्शन असतात त्याच्यात, की हे नाही तर ते असं. तर त्याला म्हणू शकतो आपण विकल्पबोधक. आणि न्यूनत्वबोधक म्हणजे काय? काहीतरी कमतरता असते, तेव्हा हे याचा आपण न्यूनत्वबोधकचा वापर करतो. आणि परिणामबोधक म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीचा ती गोष्ट केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, असं आपण म्हणू शकतो, की त्यावेळेस आपण परिणामबोधक हे वापरू शकतो. जसं की आता क्वेश्चनमध्ये बघायला गेलं,
की गेल्या वर्षी कांद्याला भाव होता. तर यामध्ये गेल्या वर्षी कांद्याला भाव होता म्हणून हा इथं वापरलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावले. परंतु यावर्षी कांद्याला भाव आला नाही. तर यामध्ये म्हणून आणि परंतु वापरलेले आहे. म्हणून आणि परंतु हे 2 उभयान्वयी अव्यय वापरलेले आहेत. तर आता इथं बघायला गेलं तर आता इथं काय आहे, की परिणाम झालेला आहे. परिणाम काय आहे, की गेल्या वर्षी कांद्याला भाव होता. हा एक वाक्य आहे. म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावले. तर त्याचा काय परिणाम झाला? गेल्या वर्षी भाव होता म्हणून काय केलं? शेतकऱ्यांनी यावर्षी कांदे लावले. पण यावर्षी काय झालं? भाव झाला नाही कांद्याला. म्हणजे काय? की याचा परिणाम काय झाला, की गेल्या वर्षी कांद्याला भाव होता म्हणूनच यावर्षी शेतकऱ्यांनी कांदे लावले. म्हणजे त्याचा परिणाम झाला. त्यामुळे इथं म्हणून हे अ, परिणामवाचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. खालील शब्दाचा योग्य अर्थाचे विधान ओळखा. शब्द आहे गर्दी. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, एसटी उशिरा आल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली. ऑप्शन नंबर 2, एसटी उशिरा आल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांच्या कळ्या उभारल्या. ऑप्शन नंबर 3, एसटी उशिरा आल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांचा संघ गोंधळला. ऑप्शन नंबर 4, एसटी उशिरा आल्यामुळे प्रवाशांचा तांडा उडाला. तर गर्दी या शब्दाचा एकदम अर्थ आपल्याला वाक्यात वापरायचा आहे किंवा गर्दी या शब्दाचं वापरायचं आहे वाक्यामध्ये. तर एसटी उशिरा आल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची काय उडाली? तर झुंबड उडाली. झुंबड उडाली हा एकदम व्यवस्थित इथं वाक्य वापरलेलं आहे. तर गर्दी आणि झुंबड हे इथं आपण म्हणू शकतो. प्रवाशांच्या कळ्या उभारल्या का इथं? तर हे वाक्य चुकीचं आहे. प्रवाशांचा संघ असतो का इथे? नाही. आणि तांडा असतो का? तांडा पण नसतो. तर लमानांचा तांडा असतो आणि खेळाडूंचा संघ असतो आणि जी कळप जो असतो, तो गुरांचा असतो कळप. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. झुंबड जी असते ती लोकांची असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाक्प्रचार आहे राम नसणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, कुशलता नसणे. ऑप्शन नंबर 2, अर्थ नसणे. ऑप्शन नंबर 3, फसून जाणे. ऑप्शन नंबर 4, गहिवरले. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, अर्थ नसणे. राम नसणे म्हणजे काय? अर्थ नसणे. म्हणजे त्या गोष्टीला काहीच अर्थ नसणे म्हणजे त्या गोष्टीत एकदम अ, राम नसणे म्हणजे त्याला म्हणू शकतो की आपण एकदम ती गोष्ट आहे ना काहीच अर्थ नाहीये त्या गोष्टीत. ती गोष्ट केल्यामुळे काहीच फायदा होत नाही. त्याला आपण म्हणू शकतो की त्या गोष्टीत काही राम नसणे किंवा त्या गोष्टीचा अर्थ नसणे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. प्रश्न क्रमांक 13वा आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे, "जो जो कीजिए पुण्य लाहो." त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर 2, समापन कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर 3, पुराण कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर 4, नवीन कर्मणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, पुराण कर्मणी. तर पुराण कर्मणी प्रयोग ओळखायला एकदम सोपा असतो. तर पुराण कर्मणीमध्ये काय असतो, की जे धातू असतो, त्या धातूला ज हा प्रत्यय लावून करीजे, बोलीजे, कीजे, देजे अशी उदाहरणे जी असतात, त्याला आपण प्राचीन किंवा पुराण कर्मणी असं म्हणू शकतो. जसं की आता की हा इथे धातू आहे आणि त्याला ज हा प्रत्यय लावलाय आणि की जे त्यामुळे इथं म्हणू शकतो की आपण अ, हा प्राचीन किंवा पुराण कर्मणीचा वाक्य आहे. तसंच कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, एक जे कर्म असतं, ते कर्माला प्रत्यय नसतात म्हणजेच कर्म प्रथम असतं आणि जर कर्त्याला प्रत्यय असतात. आणि समापन कर्मणीचा उदाहरण कसं ओळखायचं? तर समापन कर्मणीमध्ये कृती पूर्ण झाल्याची सूचित होते किंवा जे क्रियापद असतं वाक्यामधलं, ते क्रियापद अ, ऊन, होऊन, झाला, झाली, झाले या प्रकारचं क्रियापद असतं. त्याला आपण म्हणतो की ते समापन कर्मणीचं उदाहरण आहे. आणि नवीन कर्मणीमध्ये काय असतं? तर नवीन कर्मणीलाच दुसरा एक शब्द आहे किंवा त्याचं
नवीन कर्मणीलाच आपण कर्मकर्तरी प्रयोग पण म्हणतो. जो कर्ता असतो त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावून वाक्य तयार होतं. त्याला आपण म्हणू शकतो की ते नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरीचं ते उदाहरण आहे. तर इथं ऑप्शनमधले सर्व इथं आपण डिस्कस केलेलं आहे. कर्मणी प्रयोग कशाला म्हणायचं, समापन कशाला म्हणायचं, प्राचीन आणि नवीन कर्म किंवा कर्मकर्ता येईल. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी या काव्यपंक्तीतील थोरवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 थोरली, ऑप्शन नंबर 2 दानशूर, ऑप्शन नंबर 3 महात्म्य, ऑप्शन नंबर 4 श्रीमंती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 महात्म्य. तर थोरवी या शब्दाचा काय करायचं आहे, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर थोरवी म्हणजे काय, महत्त्व, मोठेपणा, श्रेष्ठता किंवा महानता असं म्हणू शकतो. आणि महात्म्य हा पण त्याचा समानार्थी शब्द आहे थोरवीचा. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे आपत्ती. आपत्ती. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सहवास, ऑप्शन नंबर 2 संधी, ऑप्शन नंबर 3 संकट, ऑप्शन नंबर 4 सन्मान. तर आपत्ती म्हणजे काय? तर आपत्ती म्हणजे संकट. तसेच आपत्तीचे समानार्थी शब्द इथं दिलेले आहेत. संकट एक म्हणू शकतो, दुर्दैव, अरिष्ट किंवा विपत्ती हे पण समानार्थी शब्द आहेत आपत्ती या शब्दाचे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे पोपटाने मिरची खाल्ली. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 समापन कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 2 भावे प्रयोग, ऑप्शन नंबर 3 कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 4 पुराण कर्मणी प्रयोग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर वाक्य काय आहे, पोपटाने मिरची खाल्ली. पोपटाने मिरची खाल्ली. तर वाक्यातला कर्ता, कर्म, क्रियापद हे आपल्याला माहीत पाहिजे. तरच आपण प्रयोग ओळखू शकतो. तर खाणारा कोण आहे इथं? खाणारा आहे पोपट. म्हणजे हा काय झाला? वाक्यातील कर्ता झाला. खाल्लेलं काय आहे? खाल्लेली आहे मिरची. हे वाक्यातलं कर्म झालं. आणि खाल्ली हे काय? वाक्यातलं क्रियापद. तर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्मणी प्रयोगामध्ये जे कर्म असतं ते प्रथम येत असतं. म्हणजे काय? कर्माला प्रत्यय नसतात. जसं की वाक्यातील कर्म काय आहे इथं? मिरची. तर याला कुठले प्रत्यय लागलेले आहेत का मिरची या शब्दाला? नाही. आणि कर्त्यालाही प्रत्यय असतात. तर कर्ता काय? पोपट. तर पोपटाला ने हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे काय? तर कर्त्याला प्रत्यय असतात. त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि समापन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर कृती पूर्ण झाल्याचे सूचित होते तेव्हा किंवा जे क्रियापदाला ऊन, होऊन, झाला, झाली हा हे या प्रकारचं क्रियापद असतं. पण इथं असं काही क्रियापद दिसते का इथं? त्यामुळे इथं समापनचं इथं ऑप्शन कॅन्सल होतो. त्यानंतर पुराण कर्मणीमध्ये काय होतं? पुराण कर्मणीमध्ये आपण मागच्याच याला बघितलं, की ज जे धातू असतो त्याला ज हा प्रत्यय लागून आपण कीजे, बोलीजे, करीजे असं जे असतात त्याला पुराण कर्मणी म्हणतो. आणि भावे प्रयोगामध्ये काय असतं? भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद असतात तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं. त्यामुळे बाह्य प्रयोगाचं तर पण इथं ऑप्शन कॅन्सल होतं. त्यामुळे इथं ऑप्शन असतं करेक्ट ऑप्शन येतं इथं कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. धूळ चारणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भारतीय संघाने पाकिस्तानी संघास धूळ चारली. ऑप्शन नंबर 2 प्रवाशांनी कंडक्टरशी भांडून धूळ चारली. ऑप्शन नंबर 3 अंकितने प्रथम क्रमांक मिळवून शाळेला धूळ चारली. ऑप्शन नंबर 4 हरिभाऊने दागिने करून पत्नीला धूळ चारली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 भारतीय संघाने पाकिस्तानी संघास धूळ चारली. तर धूळ चारणे म्हणजे काय? खरंच धूळ आपण चालतो का एखाद्याला? तर नाही. तर धूळ चारणे म्हणजे काय? एखाद्याला पूर्णपणे पराभूत करणे किंवा नामोहरम करणे असं पण त्याचा अर्थ होतो. तर भारतीय संघाने काय केलं? तर पाकिस्तानी संघास काय केलं? धूळ चारली म्हणजे काय? पराभूत केलं किंवा पूर्णपणे हरवलं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. आहे मनोहर तरी हे कोणाचे आत्मकथन आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 लक्ष्मीबाई टिळक,
ऑप्शन नंबर 2 सुनीता देशपांडे, ऑप्शन नंबर 3 कुसुमावती देशपांडे, ऑप्शन नंबर 4 कविता महाजन. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 सुनीता देशपांडे. यांचं हे आत्मकथन आहे. आहे मनोहर तरी. आहे मनोहर तरी. हे सुनीता देशपांडे यांचं काय आहे? आत्मकथन आहे. तर सुनीता देशपांडे कोण आहेत? हे जे पु ल देशपांडे आहेत त्यांच्या ह्या पत्नी आहेत. त्यांच्या आणि सुनीता देशपांडे यांची बाकीचे काही महत्त्वाचे साहित्य आहे, जसं की प्रिय जिये, मन्यांची माळ, मनातलं अवकाश, समांतर जीवन, सोयरे सकळ. हे पण महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे विटी दांडू. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 अव्ययभाव समास, ऑप्शन नंबर 2 तत्पुरुष समास, ऑप्शन नंबर 3 द्वंद्व समास, ऑप्शन नंबर 4 द्विगु समास. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. तर द्वंद्व समासामध्ये कसं ओळखायचं? तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाची असतात, म्हणजे मुख्य असतात किंवा समान दर्जाचे असतात. आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययही पदे जोडलेली असतात. म्हणजे काय, या समासाचा विग्रह जर केला, विटी आणि दांडू हा याचा आपण विग्रह येतो या समासाचा. तर विटी एक पहिलं पद आहे आणि हे दांडू दुसरं पद आहे. तर दोन्ही पद काय आहेत इथं महत्त्वाची आहेत. आणि हे दोन्ही पदाचा विग्रह करताना आणि हे आपल्याला उभयान्वयी अव्यय तिथं लावावा लागतो. त्यामुळे हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. आणि द्वंद्व समासाची बाकीचे काही उपप्रकार आहेत, जसं की इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. तसेच बाकीचे पण ऑप्शन बघू आपण. द्विगु समास. तर द्विगु समास कसा ओळखायचा? तर ज्या समासात पहिले पद हे संख्या विशेषण असतं व या सामासिक शब्दातून एक समूह सूचित होतो, त्याला आपण द्विगु समास म्हणतो. आणि अव्ययभाव समासामध्ये काय होतं? अव्ययभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचं असतं आणि पहिल्या पदाचा जो उपयोग केलेला असतो तो क्रियाविशेषणासारखा असतो, किंवा जे पहिलं पद असतं त्याला फारशी उपसर्ग लागलेले असतात, बे, दर, बेशक, गैर, बिन यासारखे, किंवा शब्दाची द्विरुक्ती झालेली असते, म्हणजे शब्द परत परत आलेले असतात, दोनदा आलेले असतात. जसं की वारंवार, पानोपानी, दारोदार, तेव्हा अव्ययभाव समास होतो. किंवा संस्कृत उपसर्ग पण लागलेले असतात, आ, यथा, प्रति यासारखे, तेव्हा अव्ययभाव समास होतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. हा आहे द्वंद्व समास. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे, तू सोबत येणार असशील तर मी चित्रपट पाहायला जाईल. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 आज्ञार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 2 मिश्र वाक्य, ऑप्शन नंबर 3 संकेतार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 4 उद्गारार्थी वाक्य. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य हा प्रकार आहे. तर संकेतार्थी वाक्यामध्ये कसं ओळखायचं? तर संकेतार्थी वाक्यामध्ये वाक्यात जर किंवा तर सारखे संकेतदर्शक शब्द आलेले असतात, किंवा ज्या वाक्यामध्ये एक अट पूर्ण झाल्यानंतर दुसरं कार्य घडते, त्या वाक्याला आपण म्हणू शकतो की ते संकेतार्थी वाक्य आहे. जसं की आता हे जे वाक्य आहे, तर तू सोबत येणार असशील, हे एक वाक्य आहे, तू सोबत येणार असशील तर मी चित्रपट पाहायला जाईल. तर हा काय आहे? संकेतदर्शक शब्द इथं वाक्यात आलेला आहे. आणि याच्यात वाक्यात अट काय आहे सांगितलेली, की जर तू सोबत अ, आला तरच काय झालं, की मी चित्रपट पाहायला जाईल. म्हणजे काय? ही जर अट पूर्ण झाली तरच दुसरं कार्य हे पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे इथं म्हणू शकतो, की हे आपण संकेतार्थी वाक्य आहे. आणि मिश्र वाक्य कसं ओळखायचं? तर मिश्र वाक्यामध्ये त्याचे उपप्रकार आहेत. स्वरूपबोधक मिश्र वाक्य असतं, कारणबोधक, उद्देशबोधक किंवा संकेतबोधक. स्वरूपबोधकमधून म्हणून, की, जे यांनी उभयान्वयी अव्ययानी ते 2 वाक्य जोडलेले असतात. कारणबोधकमध्ये कारण, कारण, की यांनी वाक्य जोडलेले असतात. आणि उद्देशबोधकमध्ये म्हणून, यास्तव, तस्मात यांनी वाक्य जोडलेली असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे, हे संकेतार्थी वाक्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 21वा. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. मन आहे गर्वाचे घर खाली. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते, ऑप्शन नंबर 2 गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते, ऑप्शन नंबर 3
जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. ऑप्शन नंबर 4 आपला अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. म्हणजेच काय? गर्वाचे घर खाली. तर काही-काही लोकांना संपत्तीचा गर्व असतो. काही-काही लोकांना ज्ञानाचा गर्व असतो. म्हणजेच काय? की जे श्रीमंत लोकं असतात त्यांना संपत्तीचा गर्व असतो. तर ती जर संपत्ती गेली त्यांच्याकडून, तर काय होतं, की ते लोकं अपमानित होतात. म्हणजे त्यांना कवडीचीही किंमत राहत नाही. म्हणजे काय? गर्व कधी करू नये माणसाने. तर गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी ही कधी ना कधी येते. त्यामुळे अ, सर्वांना समान लेखलं पाहिजे आपण. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा परिचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 अपरिचित, ऑप्शन नंबर 2 ओळखीचे, ऑप्शन नंबर 3 जाणकार, ऑप्शन नंबर 4 माहितीतला. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अपरिचित. तर परिचित म्हणजे काय? त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपरिचित. तर परिचित म्हणजे काय? ओळखीचा, ज्ञात, जाणता, परिचयाचा किंवा माहितीचा त्याला आपण म्हणू शकतो की परिचित. तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपरिचित. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. माझ्या देवा काळजी रे या काव्यपंक्तीतील काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 आठवण, ऑप्शन नंबर 2 स्मृती, ऑप्शन नंबर 3 निष्काळजी, ऑप्शन नंबर 4 आर्जव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 निष्काळजी. तर काळ काळजी या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर निष्काळजी हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. सोपा प्रश्न होता हा. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. देखणा या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 लांडोर देखना है, ऑप्शन नंबर 2 राजनंदिनी देखना है, ऑप्शन नंबर 3 मैना देखना है, ऑप्शन नंबर 4 राजकुमार देखना है. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 राजकुमार देखना आहे. तर देखना म्हणजे काय? देखना म्हणजे एकदम सुंदर, आकर्षक, मनोहर किंवा डौलदार म्हणू शकतो. तर देखना या शब्दाचा हा अर्थ आहे. तर लांडोर देखना असतो का? सुंदर असतो का लांडोर? तर नाही. राजनंदिनी देखना आहे हे वाक्यच चुकीचं आहे. मैना देखना असते का? मैना देखना नसती. त्यामुळे राजकुमार जो राजकुमार असतो, राजाचा पुत्र, तो काय असतो? सुंदर असतो, की देखणा असतो, आकर्षक असतो, मनोहर असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा शेवटचा प्रश्न. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्द आहे घडा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 पिंप, ऑप्शन नंबर 2 माठ, ऑप्शन नंबर 4 बोळके, ऑप्शन नंबर 3 बोळके, ऑप्शन नंबर 4 बंब. तर याचं करेक्ट आन्सर आहे तर घडा म्हणजे मडके, कलश, कुंभ, भांडे किंवा जलपात्र. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे माठ. घडा म्हणजेच काय? माठ पण आपण म्हणू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता आणि तुमचे काही सजेशन असतील ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.